कसं आहे बघा, परब काकांनी म्हणजे संजीवच्या वडिलांनी त्यांची सगळी प्रॉपर्टी आहे ना ती आमच्या नावावर करून दिली. त्यांच्या प्रॉपर्टीची दमडीही त्याला मिळणार नाही. तो राहतो ना, तो बंगला सुद्धा थोड्याच दिवसात मी रिकामा करून घेईन. मग बघते कुठे जातोय. पण काय या सगळ्यामध्ये तुमच्या बहिणीचं नुकसान होणार आहे नाही का? प्रत्येकाला असं वाटतं की माझा दावा खरा आहे. त्यामुळे कंपनीनं असं ठरवलंय की प्रत्येकाच्या दाव्यातली सत्य असत्यता पडताळायची आणि कंपनीच्याच वकिलांना हे करायला सांगितलं. आणि या कामात तुमचं सहकार्य अपेक्षित आहे. ओके. कोण वकील कोण आहेत कंपनीचे? ॲडव्होकेट ब्रह्मे. विकास ब्रह्मे? हो. हो कुठे भेटला तुम्हाला? नाही म्हणजे शहरातले सगळे खरोखरचे वकील म्हणजे खरोखर ज्यांची वकिली चालते, जे लोक खरी वकिली करतात ते काय शहर सोडून गेले की काय सगळे? हो, परब साहेबांच्या काळापासून काम करतात ते, गेली 9 वर्ष. तर तुम्ही त्यांना कागदपत्रांची सत्य असत्यता या दाव्यातला खरे खोटेपणा तपासायला सांगणार. त्यापूर्वी त्यांचं ज्ञान तुम्ही तपासलंय का? अहो माझं कायद्याचं ज्ञान जास्त भरेल. पण नानाजी विकास ब्रह्मे आता तुम्ही कंपनी विकायलाच काढली असेल तर त्याच्यासारखा परफेक्ट माणूस नाही दुसरा. कारण दलालीच्या कामात फार पारंगत. हो हो, पण कंपनीचे वकील तर तेच आहेत ना, म्हणून. ठीक आहे ठीक आहे, आम्ही आपलं कंपनीच्या आणि तुमच्या हिताची गोष्ट करत होतो. आमची काहीही हरकत नाही. तर आम्ही त्यांना त्यांच्या कामात सहकार्य करायचं ही तुमची अपेक्षा. दिलं सहकार्य. आणखीन एक गोष्ट क्लिअर करायची, म्हणजे हा दावा सुरू असेपर्यंत, म्हणजे ही छाननी सगळी सुरू असेपर्यंत तुम्हाला कोर्टात जाता येणार नाही अशी आमची इच्छा. त्यामुळं एवढं सहकार्य करा. मान्य आहे. याही कामात तुम्हाला सहकार्य दिलं, कारण तसाही आमचा कोर्टावर विश्वास नाहीच. हिना, हिना, हिना. संजीवजी चक्क आमच्या घरात आज काही प्रॉब्लेम झालाय का? कधीतरी खरं वागत जा. नाही नाही नाही, पण तो प्रॉब्लेम तुझा नाही. छोटी जशी खाण तशी माती ना. ए जास्त बोलायचं नाही. त्रास झाला? त्रास झाला? पण मी जे काही बोलतो ना ते खरं बोलतो. आईनं गोड 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 बोलून लोकांना संभ्रमित करायचं आणि पोरीनं लोकांना धमकवायचं. लोकांना असं अंधारात ठेवून त्यांच्यावर वार करायचा आणि मग स्वतःचा स्वार्थ साधायचा, नाही का? ए तू त्या घरात राहतोयस, तुला मोकळीक दिली आहे ना ती माझ्या आईमुळे. नाहीतर तू आज आता इथे उभाही नसतास. मी काय बोलतोय हे तुला कळत नाही असं दाखवू नको मला. मला एकच गोष्ट सांगायची, तुला जे काही करायचं आहे ना ते कायदेशीर पद्धतीनं कर. इट्स अन ओपन चॅलेंज. ते घर ताब्यात घेऊन दाखव. ते तर मला माहितीच आहे रे. तू इतक्या सहजासहजी ते घर सोडणार नाहीच. म्हणून माझं घर पोखरायचा प्रयत्न करतेस? नाही नाही नाही, मी सगळं फक्त चांगल्या उद्देशानेच करतेय. खरंच आहे. तुझे सगळे उद्देश किती चांगले असतात ना. श्वेताचा भाऊ कुठे आहे ते शोधून काढणं, त्याचा फोन नंबर मिळवणं, त्याला फोन करून इथे बोलवून घेणं. क्या बात आहे. काय मस्त उद्देश आहे ना. नंतर श्वेताला भेटणं, तिचा ब्रेनवॉश करणं. काय उदात्त उद्देश आहे. मस्त. अरे
त्या पोरीच्या भल्यासाठीच केलं नाही मी नाही नाही, सगळं. माझी एकच रिक्वेस्ट आहे तुम्हाला. तुमचं हे जे काय सामाजिक कार्य चाललंय ना, हा, ते सामाजिक कार्य माझ्या घराच्या पलीकडे करा. जग खूप मोठं आहे की नाही. आणि अजून एक शेवटची गोष्ट, जर पुन्हा काही कारस्थान करायचा प्रयत्न केलास ना, तर ही जीभ हासडून टाकेन. खरंच दाखव ना हसडून. हॅलो, कोण? हॅलो सर, वर्षा व्यास बोलते. हो, साक्षात वर्षा व्यासांचा फोन. आमचं भाग्यच पळपळलं म्हणायचं. मग बोला, कधी येऊ कब्जा घ्यायला? अजून तुमचा दावा सिद्ध नाही झालाय सर. मग खरा दावेदार कोण हे ठरवण्यासाठी कंपनीनं कंपनीच्याच वकिलांचा सल्ला घ्यायचं ठरवलंय. ते सगळी चौकशी करतील आणि मग काय तो निर्णय होईल. कोण आहेत कंपनीचे वकील? ॲडव्होकेट विकास ब्रह्मे. ब्रह्म वकील येतोय? हो बर, मग काय हरकत नाही. सर, आणखीन एक सांगायचं होतं तुम्हाला. ही चौकशी सुरू असेपर्यंत तुम्ही कोर्टात जायचं नाहीये. या चौकशीनंतर जे सत्य बाहेर येईल ते जर तुम्हाला मान्य नसेल तर मग तुमचा कायदेशीर मार्ग मोकळा आहे. वा वा वा, हे फार चांगलं काम करताय तुम्ही. तुमच्या या कामासाठी माझा पूर्ण पाठिंबा आणि सहकार्य असणार आहे. अहो, सगळ्या सामाजिक कार्यात माझा पुढाकार असतो बघा. हा सर, हे काम सामाजिक नाही, कंपनीच्या हिताचं आहे. तेच ते. हो, मिस्टर संजीव परब आणि महाबळांना या अटी मान्य आहेत. म्हणजे तसं कायदेशीर पत्र येईलच तुम्हाला, पण तुर्तास तरी ही प्रोसिजर पुढे नेण्यासाठी मला तुमच्या तोंडी होकाराची गरज आहे. वर्षाजी, माझा एक प्रश्न आहे. समजा एखाद्यानं हा नियम मोडला तर मग चौकशी तिथेच थांबवावी लागेल आपल्याला आणि मग कंपनीचे व्यवहार पूर्वी होते तसेच चालू राहतील. चांगलं आहे. तर मग मी तुमचा होकार गृहीत धरू नाही, इतक्यात नको. का? अजून तुम्ही ते हिना वडावालांना विचारलेलं नाहीये. त्यांना सल्ला विचारा. त्यांचं काय म्हणणं आहे ते मला सांगा, म्हणजे मग मला निर्णय देता येईल. पण सर, त्यांच्याशी तुमचा काय संबंध? नाही, माझा त्यांच्याशी काही संबंध नाहीये. पण कसं आहे वर्षा मॅडम, की सगळ्यांचा होकार मिळाल्याशिवाय ॲडव्होकेट ब्रह्मे यांना त्यांचं काम सुरू करता येणं शक्य नाही. त्यामुळे सगळ्यांचा होकार मिळाला त्याच्यानंतर शेवटी मी माझा होकार कळवेन. सुख पाहता लोचनी. मी नको म्हणून सांगितलं असताना सुद्धा तू का गेलास रे तिच्याकडे? कारण तिला वेळीच आवरणं गरजेचं आहे म्हणून. नाहीतर ती अशीच कारस्थानं करत राहील आणि आपल्या डोक्यावर मिरे वाटत राहील. म्हणून गेलो होतो तिकडे. म्हणजे धमकावल्यावर ती कारस्थानं करणार नाही असं वाटतंय का तुला? ऑब्व्हियसली तिने थांबणं गरजेचं आहे, नाहीतर तिची कारस्थानं चालूच राहतील. नाही करणार ती कारस्थान. कसं काय? हे बघ, तिच्याशी आणि तिच्या आईशी प्रेमाने वागायचं.
मला हे शक्य नाही. संजू, शक्य करावं लागेल. हे बघ, काही झालं तरी माझ्या मनात तिच्याबद्दल आणि तिच्या आईबद्दल ओलावा निर्माण होणं शक्य नाहीये. ठीक आहे, पण देखावा तरी करू शकतोस ना तू. का? संजू, अरे आता शत्रू कमी करायचंय. यशस्वी चढाई झालीये, आता यशस्वी माघार घेणं गरजेचं आहे. हे बघ, त्या दोघींना ना चांगलं पटलं पाहिजे की तू खरंच बदललायस. आणि मग तुझ्या विषयीचं मत कसं बदलवायचं ना, ते मी बोलून करेन. तुझ्या ना अशा जगावेगळ्या न्यूटनच्या कल्पना असतात, खरंच सांगतो. संजू, आता कसं आहे ना की तुला वर्षाही मदत करायला लागली. एकदा काही हिना आणि तिची आई या दोघींचंही मत बदललं ना, तर तू त्या दोघांचा विचार करू शकतोस. आणि शिवाय आपल्या बाबांच्या बाबतीत ही बरीच माहिती मिळवायची आहे आपल्याला. काय? बाबांची माहिती कशी मिळणार आहे? घेशील आता तू त्या वडावाला बाईंचं नाव? अरे हो, बाबांच्या बाबतीत माहिती मिळवायची असेल तर सरोज काकूंशी बोलायलाच हवं. ती बाई तुझी काकू कधीपासून झाली? अरे अरे मग काय म्हणणार? तर जाऊ दे, ते महत्वाचं नाहीये. महत्वाचं हे आहे की ती माहिती कशी मिळवायची. हे बघ, ती माहिती आपण मिळवत राहू. त्याच्यापेक्षा खूप महत्वाचा प्रॉब्लेम ना आपल्या घरात येऊन बसलाय. आपले भ्राताश्री, त्यांचा बघा, त्यांना घरातून कधी बाहेर काढता येते बघा जरा. हो, माझ्याकडे काय जादू आहे? एवढा वैतागतोस कशाला? जणू काय मी काठी फिरवेन आणि मग हा आनंदानं घरातून निघून जाईल. अगं तसं नाहीये ग, पण तो असा घरात राहिल्यावर ना, अगं मला माझ्या कामावर लक्ष केंद्रितच करता येत नाही. घाबरतो मी कधी कधी. संजू, तू ना उगाचच काळजी करतोस. अगं मी माझ्या आयुष्यावर फोकसच नाही करू शकत आहे. आता ह्याच्यापेक्षा सिंपल वर्ड्स मध्ये काय सांगू मी तुला? देवा, तू ना वेडा आहेस, वेडा. हॅलो, वर्षा व्यास बोलतेय. बोला मॅडम, आता काय नवीन उपदेश? तुम्हाला सरळ बोलताच येत नाही का हो? म्हणजे माझा टाइमपास होत नाहीये म्हणून नाही केलाय मी फोन तुम्हाला. काम होतं महत्वाचं. ते मला नाही माहित. कशासाठी फोन केलात ते सांगाल? हे बघा, कंपनीची स्थिती आणि मालमत्तेची घडी जैसे थे राहावी यासाठी माझे प्रयत्न चाललेत. छान. आणि कंपनी आणि मालमत्तेच्या मालकी हक्काविषयी जे काही वाद चाललेत ते कोर्टात जाण्याआधी सामोपचाराने मिटावेत असे माझे प्रयत्न आहेत. तर हे वाद मिटवण्यासाठी प्रत्येकाशी चर्चा केली जाईल, प्रत्येकाचे डॉक्युमेंट्स चेक केले जातील आणि मग काय तो निष्कर्ष काढण्यात येईल. बर. आणि मग हा निष्कर्ष सगळ्यांसमोर एकत्रितरित्या ठेवण्यात येईल. आणि मग समजा जर तो सगळ्यांना मान्य असेल तर मग त्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना मालकी हक्कांचं हस्तांतरण केलं जाईल. आणि हा निष्कर्ष मान्य नाही झाला तर मग प्रत्येकाला कायदेशीर मार्ग मोकळा आहे. आणि छाननी कोण? तुम्ही करणार आहात का? नाही, ॲडव्होकेट विकास ब्रह्मे. कल्पना चांगली आहे, पण व्यक्ती अयोग्य निवडली. पण मॅडम, कंपनीचे सगळे व्यवहार, कायदेशीर प्रक्रिया याची त्यांना पूर्ण कल्पना आहे. आणि परब साहेब असल्यापासून ते काम बघतात, त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावरच टाकली आपण. ठीक आहे, पण मला शंका वाटते. मग तुम्ही सहकार्य करणार आहात की नाही? सहकार्य करायला काहीच प्रॉब्लेम नाही, पण विनाकारण प्रोसेस लांबवू नका. म्हणजेच नाही, डोंट वरी, आपण ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार आहोत. आणि आणखीन एक विनंती होती. आणखीन एक गोष्ट, ही प्रक्रिया सुरू असेपर्यंत कोणीही कोर्टात जायचं नाही. ठीक आहे. तसं कायदेशीर पत्र येईल तुम्हाला. ओके. ओके.
हे बघ दादा, मी तुला सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्या. आता तुला माझ्यावर विश्वास ठेवायचा आहे का इतरांवर, हे तुझं तू ठरव. श्वेता, त्यांच्या बोलण्यात काहीतरी तथ्य असेलच ना. अरे मला सांग, बापाच्या प्रॉपर्टीवर मुलाचा जास्त हक्क की इतरांचा? त्यांच्याकडे कायदेशीर कागदपत्र आहे. संजीवकडे काय आहे तर काहीच नाही. अगं, या सगळ्यांपुढं त्याच्या एकट्याचा निभाव लागेल का? अरे पण ती कागदपत्र खोटी आहेत. एवढं फक्त आम्हाला कोर्टात सिद्ध करायचं आहे, आणि तेवढं झालं ना की या सगळ्या प्रॉपर्टीचा मालक फक्त संजू आहे. श्वेता, त्या संजीवला भाऊ बहीण कुणीच नाही ना. नाही का? तुला त्या सामनगावच्या जमिनीचा फार कौतुक आहे ना? विकत घ्यायची झाली तर कितीला मिळेल रे? 50 लाखाच्या पुढे जाईल. आपण बसलोय तो बंगला कुठे आहे माहितीये? मुंबईत. आणि जर विकायला काढला ना, किती पैसे मिळतील माहितीये? 5.5 कोटी. काय? बरोबर ऐकतोयस तू. पण ही सगळी प्रॉपर्टी संजीवची होईल याची काय गॅरंटी आहे? अरे 1 वर्षात होईल बघ. कशावरून म्हणतेस तू? अरे वकिलांनीच सांगितलंय तसं. हे बघ, मला आता खरंच काही कळेना. सगळं कळतंय तुला, फक्त विश्वास कोणावर ठेवावा ना ते कळत नाही. माझ्यावर की त्या पोरीवर? अरे त्या पोरीची काय लायकी आहे आणि कोण आहे ती माहिती तरी आहे का तुला? सांगायला सुद्धा लाज वाटते मला, पण सांगणं गरजेचं आहे म्हणून मी सांगते. बाबांनी म्हणजे संजूच्या वडिलांनी ठेवलेल्या बाईची मुलगी आहे ती. काय बोलतेस तू? हो. पण मालमत्तेचा तपशील तुम्हाला कशासाठी हवाय मला कळतच नाहीये. कारण जी काही मालमत्ता आहे ती परब साहेबांना ठाऊकच होती, आणि तशी त्यांनी नोंदही करून ठेवली आहे कागदपत्रांमध्ये. नाही, पण वर्षा मॅडम, माझ्या चौकशीच्या दरम्यान तुम्ही सगळ्यांनाच सहकार्य करायला सांगितलं, पण तुम्ही काही सहकार्य करत नाही आहात. सर, मी तुम्हाला पूर्णपणे सहकार्य करते आणि माझी तशी तयारीही आहे, काहीच प्रॉब्लेम नाहीये. पण मला हे कळत नाहीये की ज्या गोष्टींची आवश्यकताच नाहीये त्या गोष्टी का मागताय तुम्ही? कसं आहे वर्षा मॅडम, प्रत्येकाच्या प्रॉपर्टीच्या तपशिलामध्ये काही ना काहीतरी घोळ सापडतो. एकाच प्रॉपर्टीचं 2 डॉक्युमेंट्स मधलं वर्णन हे वेगवेगळे येते. आलं लक्षात? आणि म्हणूनच तुमच्याकडे त्या प्रॉपर्टीचं वर्णन आणि तपशील मला योग्य प्रकारे मिळेल, आणि त्याच्याच आधारावर मी पुन्हा एकदा या प्रॉपर्टीची संगतवार मांडणी करू शकेन असं मला वाटतं. ओके, पण प्लीज ही माहिती तुमच्यापुरतीच ठेवा. हो, म्हणजे काय? अगदीच गुप्तता म्हणजे गुप्तता, बिकॉज लॉ इज ग्रेट. फाईल. थँक्यू. शिर्डीतलं 3 स्टार हॉटेल, पनवेलचं हॉटेल, 20 ट्रक आणि 8 वेगवेगळ्या कार्स, आणि बाकी काही अनुषंगिक गोष्टी, एवढीच मालमत्ता आहे. पण मॅडम, कुठल्याही कागदपत्रांमध्ये आणि तुमच्या नोंदींमध्ये सुद्धा नाशिकच्या फ्लॅटचा आणि
ठाण्यातले आमदार तरताटे यांच्याबरोबरच्या सामायिक मालकीच्या जमिनीचा उल्लेख नाहीये.